6 महिन्यात उजनी धरणातील तब्बल 54 टीएमसी पाणी संपले असून सध्या 15 दिवसाला धरणातील 2.25 टीएमसी पाणी संपत आहे। दुसरीकडे सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारा औज बंधारा तळ गाठत आहे। त्यातील पाणी 30 मे पर्यंत टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण सोलापूर शहराचा पाणी पुरवठा 5 दिवसाआड केला जाणार आहे। पावसाळा संपल्यानंतर 17 ऑक्टोबरला उजनीत 96 टीएमसी 60.38% पाणी होते, पण आता धरणातील साठा उणे 40% आला आहे। यंदाच्या पावसाळ्यात उजनी धरण 66% भरले होते, पण 3 महिन्यात सलग 3 वेळा पाणी सोडल्याने धरणाने उन्हाळ्यापूर्वी तळ गाठला होता। 21 जानेवारीला उजनी उणे झाले आणि आता 3 महिन्यात धरण उणे 40% झाले आहे। धरणावर पाणी पुरवठ्याच्या 42 योजना अवलंबून आहेत। त्यातील सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडावे लागते आणि वर्षातून 3 वेळा विशेषतः उन्हाळ्यात ते पाणी सोडले जाते। औज चिंचपूर बंधाऱ्यातील गाळ व वाळू काढण्यास परवानगी द्यावी, जेणेकरून जॅकवेल जवळ पाणी साठवण क्षमता वाढेल आणि बंधाऱ्यातील पाणी पुढे काही दिवस पुरवता येईल, असे पत्र महापालिकेच्या वतीने जलसंपदा विभागाला देण्यात आले आहे। त्या पत्रानुसार जिल्हा खनिकर्म विभागाची मान्यता बंधनकारक असणार आहे। त्याशिवाय गाळ किंवा वाळू काढता येणार नाही, पण बंधाऱ्यातील गाळ व वाळू काढल्यास 8 दिवस पाणी पुरवता येईल, असेही महापालिकेने पत्रातून कळवले आहे। औज बंधाऱ्यातील पाणी 15 ते 30 मे पर्यंत पुरवण्याचे नियोजन सुरू असून त्यासाठी बंधाऱ्यातील जॅकवेल जवळील गाळ व वाळू काढण्याची परवानगी जलसंपदा विभागाकडे मागितली आहे। सोलापूर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी 15 मे दरम्यान उजनी धरणात तिबार पंपिंग सुरू करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली।